नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या म्हणजे एस टीमध्ये तब्बल 17,450 पदांची भरती निघाली आहे मित्रांनो. ही भरती कोणकोणत्या पदासाठी आहे हे आपण बघूया. कंत्राटी चालक व सहाय्यक भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे मित्रांनो. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याची घोषणा केली आहे मित्रांनो. आत्ताच नुकते म्हणजे 8,000 एस टी महामंडळ 8,000 नवीन बसेस खरेदी करणार आहे. त्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे, त्यामुळे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे मित्रांनो. 17,450 जागांसाठी ही म्हणजे 2 ऑक्टोबर याची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजे लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया चालू होणार आहे मित्रांनो. आणि आपल्याला बघू शकता इथे ह्यांनी दिलं आहे, म्हणजे आपल्याला रोजगार लागला आहे. यामध्ये एस टीमध्ये आपण सिलेक्शन झालं तर आपल्याला स्टार्टिंग महिन्याला पगार 30,000 किमान असणार आहे मित्रांनो, ह्यांनी दिलं आहे. त्यानंतर बघू शकता आत्ताच 300वी बैठक झाली आहे, त्यात हा निर्णय घेतला आहे मित्रांनो. बघू शकता ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने म्हणजे 3 वर्ष कालावधीसाठी राबवण्यात येणार आहे. आपले एकूण महाराष्ट्रातील 6 प्रादेशिक विभाग यामार्फत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे मित्रांनो, माहिती दिली आहे. बघू शकता अभिजित भोसले जनसंपर्क अधिकारी महामंत्री परिवहन यांची सही आहे मित्रांनो. आणि आज नुकती पेपरात पण ही ॲड आली आहे मित्रांनो. बघू शकता पेपरात काय आलं आहे मित्रांनो. एस टीत नोकरी करणार का आहे 17,450 जागांची संधी, ही पेपरात म्हणजे न्यूजपेपरमध्ये ॲड आले आहे मित्रांनो. बघू शकता भविष्यात येणाऱ्या 8,000 बसेससाठी हवे मनुष्यबळ यामध्ये म्हणजे तब्बल 17,450 जागेची भरती निघणार आहे मित्रांनो. बघू शकता पेपरमध्ये असं आलं आहे मित्रांनो. 2 ऑक्टोबरपासून ही प्रक्रिया चालू होणार आहे असं दिलं आहे. आणि आपल्याला कर्मचाऱ्यांना किमान वेतन बघू शकता 30,000पासून स्टार्टिंग होणार आहे मित्रांनो. यामध्ये मोठी संधी आहे मित्रांनो. आपल्याला ह्यामध्ये फॉर्म भरू शकता आपण मित्रांनो. आपल्याकडं बॅच बिल्ला असेल एस टीचा तर आपण हा बसेसचा फॉर्म भरू शकता. ड्रायव्हरचा म्हणा, कंडक्टरचा म्हणा, आपण हे फॉर्म भरू शकता मित्रांनो. जर आपली माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.